महाराष्ट्र मराठी मानुस की तरफ से इतना मान सम्मान मिला और हर घर के अंदर भगवान गणेश जी मच्छी बोलतोय खायला काय बोलता माहिती का कोंबडी खातो गणपती समोर मच्छी सांग शरीर का भाग एक होता है इधर ये बिना सूंड वाले इकडला पोचलेला होता बघा पायथ्याशी पोचल्या जाम पाऊस येतो जाम थोडा पाऊस आहे ना भयंकर अख्खा भिजल्या बघा होऊ शकता हा सकाळ सकाळी भूक लागली म्हणून उठली सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम. हे बघा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी उठले भूक लागले बोलतो म्हणून उठले सकाळी सकाळी 5ला 5:30ला येऊ झोपलो बघा. उठ उठ इकडे बघ कुठे आहे तू कुठे जय भवानी जय भवानी. आणि एक आहे अजून एक यांची मम्मी बघा नाश्त्यासाठी फक्त. चला आपण आता एकविरीला झाल्या सकाळी नाश्त्यासाठी उठले मग आल्या म्हणता ना मग पिझ्झा आजपण तर उद्या आज 6 वाजता सकाळी फोन आला मित्राचा तर बड्डे वाटतं आज तर तो बोलला की असं बोलता बोलता एकविरीची गोष्ट निघली तर आता एकविरीला जायचं प्लॅन झाले. आम्ही काय दिवसात एकविरी आईच्या नावानं चालू होतं मग काय आम्ही कधी पण रेडी असतं तर आता एकविरीला चालल्या. आज पण पूर्ण ब्लॉग असेल सगळा बाकी आज 8वा दिवस आहे बेजा. तर चला आता मित्र येतं घ्यायला तेवढं जाऊ पूर्ण ब्लॉग दाखवता पूर्ण ब्लॉग बघा. मागच्या ब्लॉगला पूर्ण सपोर्ट करायला येतले असं सपोर्ट करा. जय हिंद जय महाराष्ट्र. चला आता आम्ही 1 किलो झाल्या राजाला गाडी घेऊन आता आपण निघणार इथल्या रेनकोट घालता मी पहिले बँड नाही घालत काय पाऊस दिवस पडला तर. चला आता जाऊ आपण एकविरीला. चला आता माथेरानला पोचले आम्ही. माथेरानवरून स्ट्रेट जाणार होता आता घाट चालू झाले मस्त आता घाट पाऊस चालू आहे थोडा आधी टायगर पॉइंटला पोहोचले आम्ही. बघा आता धुका आहे पाऊस पडता नाही इथं. आणि आता एकविरीला जाणार आम्ही डेट जाम लवकर आला आम्ही 3 गाडी काढले. बघा कसं धुका आहे चल बघा.
मध्ये जास्ती पाऊस आले बघा, म्हणून नाश्ता करायला थांबले. आता आम्ही आधी आहे, आधीच्या बड्डे निमित्त आम्ही एकविरीला आले आज. गणपती पण आधी घरात आम्ही एकविरीला आल्या. आता दर्शन करता बाकी मस्त एक नंबर आहे. फुल सुसाण आणली गाडी, लवकर आणली जाम. आता बघत राहा ब्लॉग पुढं दर्शन घेता लगेच निघायचं इथल्या. चला मग. एकविरीला पोचलेला होता दोघा, पायथ्याशी पोचल्या. जाम पाऊस येतो, जाम थोडा पाऊस आहे ना भयंकर. अख्खा भिजल्या बघा. आता पोचलेला हो, आता दर्शन घ्यायला झाल्या. जाम पाऊस होता, कथा कापता निसता जास्ती गाडी झालं होतं म्हणून. आता चला आता वरती जाऊन भेटू. जय हा, आधीचा बड्डे आहे म्हणून आधीने मोठा हार घेतले आईला वाढदिवसानिमित्त घेतला. तर आता तिकडे वरती नाही तिथून घेतली. तर आता आम्ही दर्शनात आल्या. आईच्या भेटीचा कुठला दिवस नसतं, जेव्हा मन झालं आई बोलवतं तर जायलाच लागतं. कधी नाही बोलू शकत हा भेटीला. बघा आईचा डोंगर भिजले कसा पाण्याने, एक नंबर आहे सगळं. गर्दी नाही, थांबा घेता बघायला होऊ शकता. हां, अतिशय एक चांगली गोष्ट झाली. आता मी आईला हार नेलता मोठा आधीनी, तर तो हार आईला घातले यार तो आज. तो बोलतं आज हार नव्हता आईला, तर तो हार आमचा घातला आईच्या. तर चांगला वाटला, कारण की आईच्या दरबारी आल्यावर आनंदच होतो सगळ्यांना आणि आम्हाला पण. चला मग आता मला तर खूपच आनंद होतो इथं आल्यावर. आम्हाला परमिशनची जरूरत नसतं, डायरेक्ट निघून येतो आम्ही आईच्या भेटीला. चला आता थोडा बसू आणि जाऊ. बघा व्ह्यू बघा. आता आम्ही निघलेलो एकरीवरून, पाया बिया सगळा पडून झालं, सगळा व्हिडिओ असं सगळं काढून झालेलं आहे. आता निघणार आहोत आम्ही, घरी जायला निघले. आता मध्ये शूट आम्ही दाखवू, मध्ये कुठं थांबता काय करता, कारण चार्जिंग आता जाम कमी राहिले. चुकून माझ्या हातातून कॅमेरा चालू राहिला आणि चार्जिंग सगळी गुल झाली. बघा व्ह्यू बघा कसा आहे. पावसाळ्या लास्टचा आता पावसाळ्याचा महिना आहे वाटतं, तर व्ह्यू बघा कसा आहे खतरनाक. तर चला आता आम्ही पुढं भेटू. बाकी ब्लॉग एंडपर्यंत बघा, सगळी बघत राहा, स्किप करून जाऊ नका. चला आता आम्ही बरं डॉमिनोजला आले. इथल्या डायरेक्ट घरी जायचं आता. आधी बसले येतात इथं, डायरेक्ट घरी जायचं आता. बाकी बघू कुठे जायचं आहे, काय करणार मजा बघत राहा. परत टायगर पॉईंटला आलेलो. आता इथून आम्ही घरी जाणार आहोत. आता थांबलं टाइमपास 4 वाजेपर्यंत घरी. 2 तास रनिंग आहे इथल्या. चालत जायचं आहे. चला काय आता खोपोली पार झाले आणि आता ज्यूस प्यायला थांबला आम्ही. आता ज्यूस पिऊन निघू. 1 घंटा रनिंग डायरेक्ट घरी. काय दादा आपण टिटोला मंदिरला आल्या आधी. आम्ही मॅपने आम्हाला नाही कन्फ्यूज केलेलं आहे आणि आता टिटोला मंदिरला आल्या बघू शकतो आम्ही. चला आता एकविरा मंदिर सोडल्यानंतर डायरेक्ट इथं टिटवाल्याला आले आम्ही. हां, हे बघा एक उदाहरण सांगतो मला, की तुम्हाला काय म्हणजे बड्डेला काय करत असेल ना तर मंदिरात फिरा. हे सोडून द्या की दारू पिऊन तिथं जाण्यापेक्षा मंदिरात फिरा. तिथं काय फायदा नाही तुमचा. दारू पिऊन बाट्या करतील, त्याचा काय फायदा नाही.
तुम्ही इकडे येतील मंदिरांचा लांब लांब फिरा ते चालेल. तर दारू बिरू पिऊन काही आहे का? चला आता बघा टिटोला मंदिरला फुल फिरत फिरत आल्या. आताच पोचल्या टिटोला मंदिरला. चला जाऊ आतमध्ये. बसले आम्ही जुगार खेळता एवढा. आज किती डा मारला? एकच मारला. बघू शकता आता इथं मशरूमची भाजी आहे मला यायचंय. मशरूम आहे इथं पा दूध आहे आणि इकडं कांदा बिंदा कापले. मिनी कापलेलं आहे ते मशरूम मिनी कापलेला. मग अशी आलो फक्त मोबाईल बघून पत्ती घेऊन आता हे फक्त नाटकं करायला. ही भाजी मी बनवायला तरी आता थोडा घातलेला येते. आमच्याकडे स्पेशल राजस्थानचे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवायला घेतलंय. त्यांना आपल्या भारतीय महाराष्ट्रातील आपल्या गणपतीत मोदक त्यांच्यासाठी खास मोदक बनवायचे आहेत. आपल्याकडं राजस्थानची माणसं येणार आहेत तर त्यांच्यासाठी पाहुण्यांसाठी त्यांना इथं जाम आवडता मुंबईचा गणपती म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते येणार आहेत. मग ते आपल्याकडे पण येणार आहात तर म्हणून ते त्यांच्यासाठी स्पेशल आपलं कल्चर आहे तर जास्त आवडतं त्यांना. आपल्या पोळ्यांचं जेवण आवडतं त्यांना. महाराष्ट्रातील त्यांना मोदक आणि पुरणपोळी त्यांना खूप आवडते. मागच्या वर्षी पण ते येऊन गेले त्यांना खूप आवडलं. त्यांनी आमच्याकडून मोदक बनवून नेले. तर आता बघूया संध्याकाळी आपण असू का नसतो कारण की लालबागला जायचं आहे तरी आपण असणार आहे संध्याकाळी. तर बघा तर ब्लॉग पाहुणी पण दाखवू. त्याचा पत्ती चालू ते बघू. माझा डावाला नाही. तुकारामा मंगलवाणी न चरणनडो पितावरं जानकी नायकं रामचंद्र. हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे हरे. मोरया मोरया दायोग तुझा पावा तुझे कारणी देव माझा पावा. उपेक्षू नको गुणंता अनंता सगुणाय कामायने आता. जय रघुवीर समर्थ. पाहुणे लंडनवर कोण आले? सॅनोरिटा लंडनची राणी कोणी ती? सॅनोरिटा प्रिन्सेस नूरजा. सत्ता किती जोर आहे पत्तीसाठी बघा कशी सगळे उभे राहिले. इकडे बॅगच घेऊन डायरेक्ट बघू शकता. हॅलो हे मला दाखव. पॅकच का? पॅक ना. हा बघू डाव कोणला येतं आता. डाव बघूया आपण. इथं काहीतरी कापला आलेला आहे आता. बाबा ये गडबड आहे बाबा. जयपूरवरून पाहुणे आले तर एक आहे विषय की इथं प्लॅनिंग चालू आहे की त्यांना काय बोलायचं काय नाही. इथं सगळे कन्फ्युजनमध्ये आहेत आणि हे माझे फॅन आहेत. पहिली बात माझे फॅन आहेत. ही मोठी फॅन आहे माझी. तर आता जायचं आपल्याला. आता त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ. आता ना विचारू आपण की कसं वाटतं आपल्या इथं. ही माझी भाची आहे भाऊ घेऊन ही थोडी म्हणजे हुशार आहे जास्त हुशार आहे खूप म्हणून थोडा विषय खोल आहे हिचा. आणि मुद्दामून चष्मा विषय लावून आले हा शायनिंगसाठी. मग मूच मारता ना मी अशी मारता अशी कशी अशी. हा तुला आहे का मूच आहे का? झाला
हे बघा हे जो जुगारे कट्टर हे बघ असा बोलून काही फायदा नाही, मी टाकणारच आहे. हे बघा हे जुगार केलेला आल्यान फक्त हे बघा बॅगी मध्ये पैसे बिशे फोना बिना कॅटी बिटी भरल्या. 1-1 रुपया घेतं. हा काय तुम्ही 500 केलं पाहिजे. बघा ही सगळ्या ही आहे ना सगळ्या पोरांना ना या करतं भडकवत पत्ती केलं. बघा बघू शकता खराब करायला घेतलंय. हा आणि तो गल्ला बिल्ला ना हिचा प्लॅन झाले. पत्ती बघू आपण. राणी आहे मला एक्का आहे. एक एक्का राणी आहे. चला चल पॅक कर. ये 2 3 4 5 काय आहे? हे माझी पत्ती आहे. मला पत्ता होता तो. मग काय बघला तुम्ही? काय काढले मला माहित नाही, मी वाटलं. घ्या अंकलने वाटलं. खाली चौकात एकदम इथल्या बाबा बाबा काय विषय वरच्या आले ना. काय वर्ष आले 5 चौकातून दाखव. कुठे गेला? आई शपथ हे बघ विषय कुठे. त्याचे काय माझी झाली ना. बिन डाव घेतले ना. एक कपाच्या राणी यायला होता. 1 रुपयानं माझ्या 5-5 रुपयाला. तिकडे सगळे डान्स करतात, सांस्कृतिक नृत्य करतात. इकडे अजून पत्त्याच्या टेन्शन मध्ये म्हणजे पैसे हारले तेव्हा तर म्हणजे असं टेन्शन मध्ये येते. काय बोलायचं आता. हे बघा यांचा डिस्कशन चालू होता पैशावरून. आता बघा इकडं राजस्थान जयपूरवरून ना माणसं आल्यान गणपतीला. खास गणपतीला आपल्याला माहिती आहे मुंबईचा गणपती कसं साजरं होतात. बोला तर मोठे बसून कुठंच होत नसल पण मुंबईला जास्तीत जास्त गणपती होता. पण जयपूर आणि राजस्थानवरून आल्यान तर त्यांना आपण क्वेश्चन विचारू की मुंबई कसा वाटला आणि गणपती कसा वाटला. आपको मुंबई कैसा लगा? मतलब हमें मुंबई बहुत अच्छा लगा. यहाँ के जो भी जहाँ भी हम मिलने गए हैं, आतिश जी के घर, राहुल जी के घर, आपके साईं के घर, दादी के घर, जिसके भी घर में गए हैं सब मेंबर्स का मतलब इतना प्यार मोहब्बत देकर ऐसा लगता है अपनापन बहुत है. आप लोगों में बहुत प्यार मिला, हमें बहुत इज्जत मिली. गणपति बाबा को भी देखकर हमें बहुत खुशी हुई कि हर साल अगले बरस भी हमारे यहाँ जरूर गणपति बाबा किसी भी रूप में हमारे घर में भी एक नन्ना मुन्ना या नन्नी मुन्नी के रूप में आए. और हमें बहुत अच्छा लगा. यहाँ का हमारा स्वागत किया आतिश जी और राहुल जी ने. मुंबई स्वागत हमें बहुत अच्छा लगा. लगता है कि हर बार गणपति भी आते रहे. नहीं हमारे इधर ऐसा कि सब फैमिली मिलके मतलब अभी किसके घर पे 1.5 दिन का, किसके घर 5 दिन का, तो हमारे घर पे 10 दिन का रहता है, इनके घर पे 5 दिन का रहता है. तो वो लोग 5 दिन का होने के बाद फिर 10 दिन पे अपने मतलब मायके आती है.
एंजॉय करने के लिए, तो सब फैमिली मिलके एंजॉय करते बहुत अच्छा लगा। यही तो अच्छा लगा कि पूरा परिवार एक जगह है, जब सब एक जगह होते हैं ना तो बहुत अच्छा लगता है, बहुत बहुत मजा आता है। तो मुझे मालूम था नहीं कि जयपुर और राजस्थान में गणपति बिठाते हैं कि नहीं, गणपति बिठाते हैं लेकिन पर कम इतना नहीं है, बस जैसे वही 20-30% लोग ऐसे हैं, हर घर में नहीं। वो भी इधर से महाराष्ट्र से। हाँ, महाराष्ट्र से ही हुआ है, लेकिन है ना वहाँ हाँ बस कोई पूरे लोग नहीं, तो 20% लोग ऐसे अभी कर रहे हैं। और धीरे धीरे मेरे को लगता है कि राजस्थान में भी है ना यहाँ की तरह गणपति बाबा की तुम्हारा कुछ भी होगा तो भगवान के लिए मिलने के लिए लाओ। लड़का होने दो, लड़की होने दो, ये भगवान के लिए लाओ। महाराष्ट्र मराठी मानुस की तरफ से इतना मान सम्मान मिला और हर घर के अंदर भगवान गणेश जी विराजमान देखकर हमको बहुत खुशी हुई और हर जगह हमको मान सम्मान मिला। और विशेष तौर पे आपके घर पे, राहुल के घर पे और आतिश के घर पे। बोल गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, मंदिर मामा की जय। जय मराठा, जय हिंद। जय हिंद। हमारे तो बचपन से लेकर जयपुर में ऊपर पहाड़ों पर है गणेश जी का मंदिर। इतने सालों तक ये नियम था हर बुधवार को। देखिए मैं आपको एक बात बताऊं, हमें एक बात, राजस्थान के अंदर 2 त्रिनेत्र गणेश जी है और एक है सूंड वाले और एक है बिना सूंड वाले राजस्थान में। जो बिना सूंड वाले तो जयपुर में और सूंड वाले वो रणथंभौर में ऊपर है। और दोनों को मिला देना तो एक ही है, मतलब शरीर का भाग एक होता है। अपने गणेश जी और रणथंभौर जी में ये सूंड का फर्क है? इधर ये बिना सूंड वाले अपने जयपुर में, अच्छा, और उधर जो है ना सूंड वाले रणथंभौर में। उसका भी रीजन मैं आपको एक बात बताऊं कि जयपुर के अंदर जो त्रिनेत्र गणेश जी है पहाड़ के ऊपर, उस मंदिर में जाने के लिए 365 सीढ़ियां चढ़नी पड़ती है, पायड़ियां 365 है। अच्छा, वहाँ पर जो बिना सूंड वाले गणेश जी हैं वो कैलाश मान सरोवर में पार्वती माँ अपने घर के निवास में थे, तो द्वारपाल के रूप में गणेश जी को खड़ा कराया। सुनिए और पार्वती ने उनको ये कहा अपने पुत्र गणेश जी को, द्वारपाल को, कि जब तक मैं अनुमति आज्ञा नहीं दूं बाहर से अंदर किसी को आना देना नहीं। शंकर जी ने बार बार प्रयास करा, गणेश जी बाल गोपाल ने माँ की आज्ञा के अनुसार उनको अंदर नहीं जाने दिया। आज नहीं जाने दिया तो शंकर जी ने आवेश में आके द्वारपाल बाल गोपाल की गर्दन को हटा दिया अपने शरीर से। मैं उन्हें बोलूँ काट दिया, हटा दिया। उस समय की ओरिजिनल बिना सूंड वाले गणेश जी की प्रतिमा जयपुर के पहाड़ के पर गण गणेश मंदिर के अंदर विराजमान है। उनका मुख्य जो है ना जयपुर की दिशा के अनुसार दक्षिण की तरफ है। तो जयपुर का जितना भी विकास जो हुआ है उस मंदिर में उन गणपति के मुख के सामने जयपुर का विकास हुआ। और जयपुर के अंदर हर बुधवार को लक्ष्मी नारायण बिरला मंदिर के पास मोदी डूंगरी पहाड़ी के नीचे वहां पर भी त्रिनेत्र गणेश जी हैं। और वो जयपुर के अंदर क्या मेरे वो जयपुर में तो क्या पूरे राजस्थान के अंदर सब परिवार मंदिर है, दाहिनी सूंड वाले, और बैठे हुए गणेश जी बैठे हुए 6.25 ऊंचे बैठी प्रतिमा। और उस मंदिर के अंदर गणेश जी के साथ रिद्धि सिद्धि भी है और लाभ शुभ भी है। और उनका मुख्य जो है ना जयपुर की पश्चिम की, तो जयपुर का विकास जो 2 दिशा में हुआ, दक्षिण और पश्चिम की। आपने तो देखा होगा मोती को। तो हमारी शुरुआत जो होती है केसरी टूर की, बस उसके सुनिए,
केसरी टूर की जो जयपुर घुमाने की जो प्रवास की शुरुआत होती है, सबसे पहले तिरनेता मोती डूंगरी गणेश मंदिर से ही होती है। हमारे परिवार गणपति बप्पा अच्छा, चलते हैं। आपके यहाँ शोभा यात्रा निकलती है? सही जगह। चतुर्थी के दूसरे दिन दूसरे दिन है ना? ये मंदिर शोभा ये यात्रा बोला, में सही बोला। देखो कि इतनी बड़ी शोभा यात्रा निकलती है, मतलब मोती डूंगरी मंदिर है ना गणेश जी का, वहाँ से शोभा यात्रा शुरू होती है, पूरी परिक्रमा जयपुर की लगाते लगाते गणगणेश को रात को 1 बज जाती है, 2 बज जाते हैं, मेरे ख्याल से 3 बजे से शुरू 9 होती से है, 2 11 बजे किलोमीटर की शोभा यात्रा होती है। शोभा यात्रा 9 से आप 11 देखने लायक, उसमें रश इतना होता है, पूरी जयपुर का रश इकट्ठा हो जाता है। पहले मैं हर गणेश चतुर्थी पे जाता था रणथंभौर गणेश जी के दर्शन करने पैदल, और पैदल का रास्ता होता है करीब 12 किलोमीटर का होता है। 12 किलोमीटर जाना, 12 किलोमीटर आना। पर इस साल क्या है कि वो 3 दिन मेला लगता है। एक गणेश चतुर्थी के एक दिन पहले, एक गणेश चतुर्थी के दिन, एक उसके अगले दिन। पर इन दिनों क्या हुआ कि वहाँ पर टाइगर बहुत है, टाइगर आ गए वो, एक बच्चे को उठा ले गया, एक बच्चे को उठा के ले गए, दूसरी बार एक हमने वन विभाग के कर्मचारी को उठा के ले गया। तो वहाँ पर जो 24 घंटे जो आदमियों का जाना होता था मंदिर में, तो इस साल 3 दिन 4 बजे का टाइम है, शाम को 4 बजे। जिनको दर्शन करना, दर्शनार्थियों को 4 बजे दर्शन करके वापस अपने घर की तरफ हो गया। आराध्या करचं लवकर गाई तुम्हाला आधी सांगता, आराध्या दीदी काय बोलतो माहितीये का, शेर ना घास खातोय, घास काय म्हणते माहितीये, कुत्रा खातोय कुत्रा। अरे कुत्रा बोलला आहे ते, बोला मच्छी होते, गणपती मच्छी बोलतोय खायला। काय बोलता माहितीये का, कोंबडी खातो। गणपती समोर ना मच्छी सांगतं, कोंबडा सांगतं काय, गणपती गेला सांगायचा। आता गणपती चुप चुप, आता गणपती आता नाही बोलायला। हा चल गणपती बघ गेल्याच्या मी बोलणार नाही हा. लवकर कर गणपती लवकर कर गणपती गेल्याच्या नंतर पण बोलू शकतो। मालिश कर तू, नाही तर मी शेतीची मालिश कर। हार्दिक बघ मी कट्टी केलं हा जा कट्टी घे, जा कर दर्शन कर। तू कर ना मला बोल, मग तू का बोलतोय? बहे कब तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ बहे ओ बहे बाई ते झाडू पाहता गाली म्हणलं ना, बघ बाय नाही त्याचं डायरेक्ट तोंड बोल, शिवाय नको ते ना भाई झाडू पाहते बाय बोलली माझ्या मनाला लागला, बाय नको दे तू, तुला मी केलायला पाहिजे बाय उद्या, टेन्शन नको तू, काय नाही बोल बोल गाणी बोल मला, गाणी बोल काय नाही बोलणार, गाणी बोल गाणी बोल, मामाचं नाद नाही, बोल बोल बाबा मी तर बघ हे बघ मी ना वाघ आहे वाघ, वाघाची तू नख शेरणी आहे अर्षिता, तू नको ऐकून घेऊ, वाघाची नख पण असतात, वाघाचे नख खाते, वाघाचे नख खाते। वाघ 1-1 रुपयाने वाघ 1-1 रुपयाने गेलं, वाघ काय 100 रुपये घेतं। आता आमची इथं 12ची आरती होणार आहे, आता ताईने नैवेद्य बनवले बघ आता आरतीचा, आणि इथं पत्ती घेतला, शाळच्या 2 पोरी, नांदीच्या 2 पोरी, मावशीच्या इथून भांगर चालू आहेत म्हणून याची वार चालू आहे, तेच मावशीची पोरं आहात ही भांडणं करतात पत्तीसाठी, ही पण मावशी माझी पत्ती घेतात, ऐकला ना तुम्ही, 12 वाजता नैवेद्य लागतो। इथं सीन असं आहे की आमच्या घरी रोज 12च्या आरतीला नैवेद्य लावायला लागतं, म्हणजे आरतीला नैवेद्य बघा रस्ता चालू असते तुमचा, पीतांबर परिवार बंधना
माझी व्हिडिओ इकडे झोपले 1 वाजले इथं सगळी झोपाया तयारीमध्ये गेले जागरण वगैरे नाही का नाही काही काय माहित नाही मला 3 दिवस लास्टचे 2 दिवस बाकी आहेत तरी सगळे अशी जातात झोपतात जागरण करा पत्ती गेला दुपारी व्हा हे असं काहीच नाही आपण पण आता ब्लॉग एंड करता लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळं बघा बाय करा गाईज आता पत्ती गेलेला बसणार आहे काही नाही बसणार हे राचे आहेत सगळं करायला गेले हे बघा बाय बोला लाईक शेअर कमेंट करा सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा गुड आपला जयपूर माणसाचा त्यांचा पण ब्लॉग बघा सगळं ब्लॉग बघा जय हिंद जय महाराष्ट्र